पावसाळा संपला, सुगी जवळ आली आणि शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना जिजाबाई शिवाजींसह बंगळूरला येण्याची आज्ञा पाठवली. तयारी सुरू झाली. लांबचा प्रवास असल्याने सईबाईंना फलटणला ठेवण्यात आले. अश्वपथके सज्ज झाली, मेणे सजले. वाटेतल्या मुक्कामाची व्यवस्था करण्यासाठी घोडेस्वार रवाना झाले. तंबू पाठवले गेले. वडिलांचे दर्शन होणार, पाहायला मिळणार म्हणून शिवबाला खूप खूप आनंद झाला होता. जिजाबाईंच्या उत्साहाला तर सीमा नव्हत्या. पती दर्शनाबरोबरच थोरला संभाजी भेटणार होता. पंतांना जहागिरीची काळजी होती. ती जबाबदारी नऱ्हेकरासारख्या विश्वासू माणसावर ते सोपवत होते. शहाजीराजांचा खजिना दादोजींनी बरोबर घेतला होता. मोठ्या इतमामाने एके दिवशी काफिला बंगळूरच्या वाटेला लागला. बंगळूरच्या दीर्घ प्रवासात शिवबा नाना तऱ्हेची माणसे पाहत होता. अंतराबरोबर माणसांचे वेश, बोली, भाषा बदलत होती. नवीन पक्षी दिसत होते. रानातून जाताना वन्य श्वापदे आढळत होती. प्रचंड फत्तरांनी सजलेले कर्नाटकचे डोंगर पाहून बालशिवाजी थक्क झाला. थंडी वाऱ्याचे भान विसरून शिवबा हे सारे पाहत होता. बालमनावर वेगळ्या मुलखाचे नवे संस्कार घडत होते. एका मुक्कामावर असताना बंगळूरला मासाहेबांच्या आगमनाची वर्दी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगळूरच्या वेशीतून शिवाजीने प्रवेश केला. भक्कम तटबंदीने सजलेल्या त्या दरवाजावर आदिलशाही ध्वज फडकत होता. दोन्ही बाजूंच्या बुरुजांवर पल्लेदार तोफा होत्या. वेशीत संभाजीराजे जातीनिशी मासाहेबांच्या स्वागताला उभे होते. दुरून त्यांना पाहताच दादोजींनी त्यांना खूण केली. दोघे पायउतार झाले. शिवबाने पुढे जाऊन मुजरा केला. प्रेमभराने शिवबाला मिठी मारत शंभूराजे म्हणाले, शिवबा, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. महाराज साहेब गेले 2 दिवस तुमची वाट पाहण्यात बेचैन आहेत. मेणा आला. शंभूराजे पुढे आले. मेण्याचा पडदा सरकवला गेला. जिजाबाई आश्चर्यचकित नजरेने शंभूराजांना पाहत होत्या. पागोटे, अंगरखा, चोहीदार विजार हा संभाजीचा वेश होता. कमरेला तलवार लटकावली होती. वडिलांचा तोंडवळा असल्याने संभाजीला कोवळी विसरून फुटली होती. गौर कपाळावर आडवे शिवगंध होते. संभाजीने पुढे होऊन मासाहेबांचे पाय शिवले. न राहून मासाहेबांनी संभाजीला छातीशी ओढले आणि त्याचा मुका घेतला. त्या मिठीतून सुटका करून घेत संभाजी म्हणाला, महाराज साहेब वाट पाहत आहे. संभाजी, शिवाजी, दादोजी परत स्वार झाले आणि बंगळुरातून स्वारी जाऊ लागली. दुतर्फा दिसणारे उंच वाडे, त्याचे नक्षीदार सज्जे शिवाजी कौतुकाने पाहत होता. वेश निराळे, भाषा निराळी, सारे निराळे होते, थक्क करणारे होते. वाड्याचे अस्तित्व न सांगताही कळत होते. त्या चिरेबंद वाड्यावर नजर टाकता शिवाजीची नजर ठेवून राहिली. मंद गतीने घोडी पुढे जात होती. वाड्यापुढे प्रशस्त मैदान होते. वाड्याच्या दरवाजाशी तांबडे एकसारखे वेश घातलेले सेवक अदबीने उभे होते. तळपते तेगे त्यांच्या हाती शोभत होते. संभाजीसह शिवाजी वाड्याच्या दरवाजात आला. शिवाजीने खोगीरावर एका बाजूला दोन्ही पाय घेतले. घोड्याच्या पाठीवर डावा हात ठेवला आणि जमिनीवर अलगद उडी मारून शिवाजी पायऱ्यांजवळ आले. त्याने वर पाहिले. वाड्याच्या प्रवेशदारी उंची पुरी रुबाबदार व्यक्ती उभी होती. केस मानेवर उडत होते. रौदा दाढी शोभत होती. संभाजीने शिवाजीला नाजूक ढोसणी दिली आणि त्याने मुजरा केला. पण शिवाजी मुजरा करता वागले नाही. वडिलाचे रूप पाहत ते पायऱ्या चढून जात होते. वाड्याच्या दरवाजाशी शिवाजीराजांच्या वरून मात ओवाळून टाकला गेला. पायांवर पाणी पडले. डोळ्यांना पाणी लावले गेले. संभाजी आश्चर्यचकित नजरेने शिवाजीकडे पाहत होता. शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजी महाराज पुढे गेले. वडिलांच्या जवळ जातात ते गुडघ्यावर बसले. दोन्ही हात जमिनीला टेकवून त्यांनी शहाजीराजांच्या पायावर मस्तक ठेवले. मोठ्या प्रेमभराने शहाजीराजांनी त्यांना उठवले, कुरवाळले. शहाजीराजे म्हणाले, दादोजी, आमच्या छोट्या राजांना अजून मुजरा जमत नाही वाटतं. आम्हाला मुजरा येतो आबासाहेब, पण मासाहेबांनी पाया पडायला सांगितलं. असं. आणि राजे थोरात घोड्यावरून बसून आलात. तट्ट का नाही घेतलं? मोठं घोडं बसायला कठीण. त्याच दिटाने शिवाजीराजे म्हणाले, कसलं कठीण आबासाहेब, घोड्यावर बसायला मान बळकट लागते. वा राजे. तेवढ्यात दारी मेणा आला. सारे बाजूला झाले. स्त्रिया पुढे सरसावल्या. जिजाबाईंचा वाड्यात प्रवेश झाला. बाहेरून दिसत होता त्यापेक्षा आत वाडा मोठा होता. जिजाबाई दुसऱ्या चौकात आल्या आणि तुकाबाई सामोऱ्या येऊन पाया पडल्या. धाकट्या राणीसाहेब, पाया पडायची गरज नव्हती. आपला मान मोठा, पण मला कसं ओळखलं? घरच्या लक्ष्मीला ओळखता येत नाही असं कसं होईल? पण छोटे राजे कुठे आहेत? त्यांना आम्हाला पाहायचं आहे. तोवर संभाजी शिवाजींसह एकोजी राजे आले. एकोजी येऊन जिजाऊंच्या पाया पडले. तुकाबाई म्हणाल्या, किती वर्षांनी परत घर एक झालं.
12 वर्षाचा वनवास संपला असं दिसतं, जिजाबाई हसून म्हणाले. पहिले 2-4 दिवस आपण कुठे वावरतो हेही शिवाजीला कळत नव्हते. अनेक सदरा, अनेक दिवाणखाने, अनेक महाल त्या वाड्यात होते. सागवान शिसव्याचे अप्रतिम कोरीव काम कमानींवर, खांबावर, सज्जावर दिसत होते. शेकडो माणसांची वर्दळ त्या वाड्यात होती, पण सारी कशी चुपचाप. वाड्यामागे मांसाहारी, शाकाहारी अशा दोन्ही पाकशाळा होत्या. आमोऱ्या सामोऱ्या एकी सोहळ्यात वर्दळ करणारे, मंत्र पुटपुटणारे ब्राह्मण दिसत. त्या दुसऱ्या शाळेत स्वयंपाकाची धांदल दिसे. रात्री अपरात्री जाग आली तर पुढल्या चौकाच्या सज्जावरून घुंगरांचे, गाण्याचे स्वर कानावर पडत. एखाद्या स्वप्ननगरीत वावरावे तसे शिवाजीराजे त्या वाड्यात वावरत होते. एके दिवशी 2 प्रहरी शिवाजीराजे शहाजीराजांच्या महालात गेले. शहाजीराजे बैठकीवर बसले होते. शिवाजीराजांकडे पाहता शहाजीराजे म्हणाले, या राजे. शिवाजीराजे जवळ गेले. एकदम म्हणाले, आबासाहेब. शब्द उच्चारता चूक ध्यानी येऊन ते गडबडीने म्हणाले, महाराज साहेब. शहाजीराजांनी शिवबाला एकदम जवळ ओढले. ते म्हणाले, राजे, इतर आम्हाला महाराज साहेब म्हणत असतील, पण तुम्ही आबासाहेबच म्हणत जा. शिवबा हसला. महाराजांनी विचारले, का आला होता राजे? महाराज, आम्ही बंगळूर पाहायला जाऊ. कोण येतंय बरोबर? दादा महाराज आहेत, धाकले राजे आहेत आणि वशिला लावण्यासाठी मधले राजे आले. ठीक आहे, जाताना बरोबर स्वार घेऊन जा. पंत यांना पाठवण्याची व्यवस्था करा. दिवस मावळायच्या आत परत या. शिवाजीराजे त्या नवलाईच्या शहरातून फिरत होते. नानाविध वस्त्रांनी, भांड्यांनी सजलेल्या पेठा पाहत होते. रस्त्याने जात अचानक शिवाजीराजांची नजर खिळली. ते जवळच्या संभाजीला म्हणाले, दादा, ते पहा. 2 गोरे उंचेपुरे इसम रस्त्याने जात होते. त्यांच्या डोक्यांवर केसांचे टोक होते. पायातल्या बंद वाहनांच्या टाचा खूप उंच दिसत होता. संभाजीराजे म्हणाले, राजे, ते फिरंगी व्यापारी. कुठे असतात हे लोक? 7 समुद्रा पलीकडे असतात. मग इथे का आले? व्यापार करायला. व्यापार करायला त्यांचा मुलूक नाही? संभाजीराजांना त्याचे उत्तर सापडले नाही. न ऐकलेसे करून ते पुढे गेले. पण 4 दिवसांनी त्या व्यापाऱ्यांना पुन्हा पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. एके दिवशी सायंकाळी शहाजीराजांचे शिवबाला बोलावणे आले. शिवाजीराजे सदरेत गेले तेव्हा ते दोन्ही साहेब तेथे उभे होते. शहाजीराजांच्या समोर शस्त्रे पसरली होती. शिवाजी येता शहाजीराजांनी शस्त्रांच्याकडे बोट दाखवत म्हटले, राजे, पहा, एखादी फिरंग पसंत पडते का? शिवबानी साऱ्या शस्त्रांवरून नजर फिरवली. त्यांची नजर बंदुका ठेवल्या होत्या त्यावर फिरली. शहाजीराजांनी विचारले, तुम्हाला बंदूक उडवता येते? आम्ही शिकू. शाब्बास, आम्ही तुमच्यासाठी बंदूक घेऊ. व्यापाऱ्यांनी तत्परतेने बंदुका पुढे धरल्या. लांब झोपनळीच्या त्या बंदुका होत्या. पल्ला असूनही जड नव्हत्या. कारागिरी सुबक होती. शहाजीराजांनी बंदूक निवडली. शिवाजीराजांच्या सह ते वाड्याबाहेर आले. निवडलेली बंदूक भरण्यात साहेब गुंतला होता. नारळ आणून चौकात ठेवला गेला. भरलेली बंदूक घेऊन शहाजीराजे चौकात गुडघ्यावर बसले आणि नेम धरून त्याने बार काढला. नारळ फुटला. शहाजीराजे म्हणाले, राजे, हे हत्यार चांगलं आहे. धक्का फारसा देत नाही. ही बंदूक तुमची. आमची आठवण म्हणून बाळगा. उद्या शिकार हवालदाराला सांगेन. तो बंदूक चालवायला शिकवेल. महाराजांनी शिवबाला बंदूक दिल्याचे सारे महालात झाले. शहाजीराजांना शिवबांचा सहवास फार आवडला. ते मातब्बर सरदार घरी येत. त्यांना ते शिवबांची ओळख करून देत असत. म्हणत, हा जन्माला आला आणि सगळं चांगलं झालं. आयुष्याची वणवण संपली. शहाजीराजे बाहेर निघाले तरी शिवबाला घेऊन जात. शिवबांच्या शंकांना उत्तरे देता देता त्यांना पुरे होऊन जाईल. तुकाबाई जिजाऊ महालात असता अचानक शहाजीराजे आत आले. दोघी गडबडीने उठून उभ्या राहिल्या. जिजाऊकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, दादोजी आम्हाला सांगत होते, मोठं धामधुमीने शिवबाचे लग्न केलं म्हणे. घाबरून जिजाबाई म्हणाल्या, खर्च फार झाला का? आणखीन का केला नाही याची तक्रार आहे. आम्हाला कळवायचं होतं. आम्ही आमचा हत्ती पाठवला असता वरातीला. आपण येणार म्हणून सारेजण वाट पाहत होते. मनात असूनही ते आम्हाला जमलं नाही. शिवबाचं लग्न पाहायचं फार मनात होतं. पण आणखी एक लग्न करू, तुकाबाई म्हणाल्या. खरंच की, आम्ही नाही ते लग्न कसलं. पण नवरी? ती मी पाहिलीये. आपल्या मोहित्यांची सोयरा आहे ना, नक्षत्रासारखी मुलगी आहे. खरंच, ठरवून टाकू लग्न, म्हणत आनंदाने शहाजीराजे बाहेर गेले. जिजाबाईंना एवढे तडकाफडकी ठरणारे लग्न आवडले नाही. त्या म्हणाल्या, एक लग्न नुकतंच झालं, तो वर. राजांना अनेक लग्न शोभून दिसतात. पहिली केली ती निंबाळकरांची ना? हो, मोहिते घराणं मोठं तालाचं. तुकाबाईंच्या वर नजर रोखी जिजाबाई म्हणाल्या,
मालोजीरावांच्या दीपाबाई निंबाळकर घरातल्याच. हो, पण तेव्हा थोरले मामंजी बारगीर होते हे विसरला. बारगिराचे राजे झाले ना. वनवासी पडलेला चंद्रहास राजा अन्नाला लागला, सम्राट झाला. मूळ पराक्रमाने पाहिलं जातं धाकट्याबाई. सोयरीक नको म्हणून इकडे सांगायचं का? तसं केव्हा म्हंटल मी आपलं बोलून दाखवू. तुकाबाईंच्या चेहऱ्यावर मंद स्मिताची लाट उमटली. राजा बोले, दळ हाले तशी हा हा म्हणता सोयरीक ठरली. मोठ्या धूमधडाक्याने लग्नाचा बार उडाला. सुवर्ण अंबारीतून नवरा नवरीची वरात काढली. तोफांच्या बंदुकांच्या आवाजाने सारे बंगुंश दुमदुमून गेले. शहाजीराजांची इच्छा पूर्ण झाली. शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर्य संपन्न. स्नान, पूजा अर्चा, काव्य चर्चा, आयुधधराची पाहणी, लष्कर तपासणी, बागबागीचे, रात्री नाचरंग, नृत्य गायन, शृंगार या शहाजीराजांचे दिवस जात. पहाटे भाटांच्या आवाजाने जागा झालेला वाडा मध्यरात्रीला शृंगार असा झोपी जाई. या दोन्ही दिवस रात्रीचा फरक होता. मोहिमा मृगया सोडली तर दिनक्रम हाच असे. शिवाजीला प्रत्येक गोष्टीचे नवल वाटे. वाड्यावर भेटायला येत ते सरदार, मानकरी, शास्त्री असत. कोणी घोड्यावरून, कोणी पालखीतून आपल्या इतमामाने भेटायला येई. कुणाचे आगमन चौघड्याच्या इशारतीने कळे तर कुणाचे शिंगांच्या आवाजाने. 2 प्रहरी शिवाजी जिजाऊंच्या जवळ बसले होते. तुकाबाई पण तेथेच होत्या. एकदम शिवाजीने विचारले, आई, आपल्याकडे माणसं येतात तशी इथं काय येत नाहीत? दोघींनी शिवाजीकडे पाहिले. जिजाऊ म्हणाल्या, काय म्हणतोस तू? अरे इथे किती सरदार, उमराव येतात. ते नव्हे, आपल्याकडे कसे पाटील येतात, नानू वस्ताद येतो, मावळे येतात. तुकाबाई छदमी हसून म्हणाल्या, शिवाजीराजे हे महाराजांचे ठिकाण आहे. इथे तसली माणसं कशी येतील? राजांच्या घरी राजेच यायचे. राजे कोणाचे? प्रजेचे. मग ज्या राजाच्या घरी प्रजा जायला भीते तो राजा कसला? रामायणात राम वनवासात निघाले तर सारे त्यांना पोचवायला शहराबाहेर गेले. गुहकाला रामाने मिठी मारली. तो खरा राजा ना आई? तुकाबाईचा चेहरा गंभीर झाला. जिजाबाई म्हणाल्या, जा खेळ जा बाहेर. बघ दादा एकोजीराव कुठे आहेत ते. शिवबा बाहेर गेला, पण त्याची शंका तशीच राहिली. बंगळूरला शिवाजी इतके दिवस राहिला, पण त्याचे मन तिथे रमेना. नव्या नव्या गोष्टी दिसत होत्या, पण त्या साऱ्यांचा कंटाळा वाटत होता. शिवाजी राजांना आठवत होते पुणे. नजरेसमोर येत होते शिवापूर वाड्यात येणारे मावळे. पण हे सांगायचे कोणाला? सकाळी स्नान करून शिवाजी वडिलांच्या दर्शनाला गेला, पण महाली शहाजीराजे नव्हते. चौकशी करता ते वाड्याच्या बाहेर आहेत असे कळले. शिवाजीराजे बाहेर धावले. वाड्याच्या दारातच शिवाजीराजांचे पाय थबकले. बाहेरच्या पटांगणात 2 घोडी उभी होती. महाराज दोन्ही घोडी पाहत होते. आजूबाजूला दादोजी, संभाजी वगैरे मंडळी उभी होती. शिवाजीला पाहताच महाराज म्हणाले, या राजे. शिवबा गेले. शहाजीराजांच्या पाया पडले. पंतांच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आता छोटे राजेच परीक्षा करू देत. शिवबा, यातलं उजवं जनावर कोणतं ते सांगा. दोन्ही घोडे सारखे, एका उंचीचे, पांढरे शुभ्र. शिवाजीराजे तज्ञासारखे घोड्यांभोवती फिरत होते. सारे कौतुकाने राजाकडे पाहत होते. त्यांची ऐट निरखत होते. उजव्या घोड्याजवळ ते गेले. त्यांच्या ओठाळीला हात लावत असता शहाजीराजे म्हणाले, हो राजे, चावेल. हा चावणार नाही. हा चांगला घोडा आहे. अश्व परीक्षेसाठी आणलेला महंमद आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अल्हम्दुलिल्लाह. उमर लहान पण जानकारी केवढी. राजे, तो घोडा काय वाईट आहे? पायात बेडी आहे, कपाळा उतरंड आहे. केव्हा बुजेल याचा नेम कोणी द्यावा? राजांनी सांगितले. पंत, राजांना हे ज्ञान कसं? नेहमी पागेतच असतात राजे. घोड्यांवर भारी प्रेम आहे राजांचं. तेच लक्षण मोठं. आता आमचे शंभूराजे आहेत. संस्कृत सुरेख जाणतात. संस्कृत काव्य करतात. काव्य चर्चेत भाग घेतात. पण ही लक्षणे त्यांच्याजवळ नाहीत. शास्त्रांच्यामुळे सारी वळणं ब्राह्मणी बनली आहेत. संभाजीराजे लाजले. शिवाजीराजांना जवळ घेत महाराज म्हणाले, राजे, आम्ही तुमच्या अश्वपरीक्षेवर निहायत फिदा आहोत. हा घोडा पसंत आहे तर तुम्ही घ्या. आम्ही पागेत जातो तेव्हा एक श्लोक म्हणत असतो. तुम्हाला संस्कृत येतं ना? हो, थोडं थोडं. चालेल, आम्ही सांगतो तो श्लोक लक्षात ठेवा. यस्याश्वतस्य राज्यम यस्याश्वतस्य मेदिनी यस्याश्वतस्य सौख्यम यस्याश्वतस्य साम्राज्य. लक्षात राहील? नाही राहिला तर पाठ करून घेऊ. राजे, ज्यांच्या घरी हे ऐश्वर्य आहे त्यांचंच राज्य अभेद्य असतं हे विसरू नका. आणि पंतांच्याकडे वळून ते म्हणाले, पंत, आज संध्याकाळी आमच्या शिवाजी राजांची दृष्ट काढायला सांगा.
आमचीच दृष्ट लागायची त्यांना. रात्री एकोजींनी घोड्याचा हट्ट तुकाबाईंकडे धरला. एकोजीला जवळ घेत जिजाबाईंच्याकडे पाहत तुकाबाई म्हणाल्या, राजे, तुम्हाला घोडा कसा मिळणार? शिवाजी राजे लाडके आणि तुम्ही सगळ्यात धाकटे. तुमच्या नशिबी घोडा नाही. ते शब्द काळीच कात्रीत गेले, पण जिजाबाई काही बोलल्या नाही. रात्री जेवणे झाली. जिजाबाई महालात आल्या. शिवाजी संभाजी या दोघांची शय्या मोकळी होती. रात्र पुष्कळ झाली होती. अशा रात्री जेवून ही मुले कुठे गेली हे त्यांना समजेना. जिजाऊने नोकरांना दोघांना हुडकण्यासाठी पाठवले. जेव्हा ते दोघे आले तेव्हा शिवाजी राजांची नजर चोरटी बनली होती. जिजाऊने विचारले, कुठे सापडले हे दोघे? नाच महालात गाणं चाललंय ना व तिथं स्वाऱ्या होत्या. नाच महालात? जिजाबाई उद्गारल्या. आत नव बाहेरच सोडून आत बघत होती. जा तू. नोकर गेला. जिजाबाईने दोघांवरून नजर फिरवली. त्यांचा स्वर करडा बनला. राजे, हे खरं? शिवबा काही बोलला नाही. कोणाला विचारून गेला होता राजे? सांगितलं नव्हतं. रात्री बाहेरच्या चौकात जायचं नाही म्हणून. शिवाजीचा चेहरा गोरामोरा झाला. रडकुंडीच्या आवाजात तो म्हणाला, दादा महाराज म्हणाले चल गंमत बघूया. अन तुम्ही नाचगाणं तेही चोरून पाहायला गेलात? शरम वाटली नाही? चढता आवाज ऐकून तुकाबाई आत आल्या. शिवाजी रडत होता. त्याला जवळ घेतल्या म्हणाला, राणीसाहेब, नाचगाणं पाहिलं म्हणून काय झालं? राजांच्या मुलांनी हे पाहायचं नाही तर कोणी? बाई, लहान असलीस तरी हात जोडते, तू यात पडू नको. आणि त्याने शिवाजी राजांना धरून ओढले. उगीच लहान सहान गोष्टीवर कसलं रागवायचं? हे चालायचंच. हे तुम्हाला चालेल, आम्हाला ते परवडायचं नाही. मुलांचं वळण टिकायचं नाही. तुकाबाई संतापल्या. त्या म्हणाल्या, कळतात बोलणी. राणीसाहेब, एवढी काळजी वाटते तर पोरांना मारण्यापेक्षा स्वारीनच का सांगत नाही? खरंच सांगायला हवं, जिजाबाई खंबीरपणे म्हणाल्या. ज्या घरात मूल वाढतो तिथे कसं वागावं हे मोठ्यांना कळायला हवं. तुकाबाई आल्या तशा रागाने निघून गेल्या. शिवाजीराजे हुंके देख झोपी गेले, पण डोळे पुसायला जिजाबाई गेल्या नाही. दुसऱ्या दिवशी सारा दिवस तुकाबाई संधी शोधत होत्या. सायंकाळी ती मिळाली. शहाजीराजे महालात आले. जिजाबाई, तुकाबाई, संभाजी, शिवाजी, एकोजी सारे होते. बोलता बोलता शहाजीराजांनी विचारले, आम्ही विसरलोच, काल शिवबांची कोणी दृष्ट काढली का? खुद्द थोरल्या राणीसाहेबांनीच काढली. आम्ही समजलो नाही, शहाजीराजे हसून म्हणाले. राणीसाहेबांना इथलं वळण आवडत नाही. शिवाजीराजे या वातावरणात बिघडतील असं त्यांना वाटतं. असं कोण म्हणतं? खुद्द राणीसाहेबच म्हणतात. शिवाजीराजे येथे राहायचे झाले तर इकडून आपल्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत असं म्हणतात. मतलब? गंभीर होत महाराज म्हणाले. काल नाचीच्या महालात शिवाजीराजे गाणं ऐकत होते. मग? ते बंद झालं पाहिजे असा राणीसाहेबांचा आग्रह आहे. खरं? जिजाऊंच्यावर नजर रोखीत शहाजीराजाने विचारले. जिजाबाई काही बोलल्या नाहीत. तुकाबाई विजयाने पाहत होत्या. शहाजीराजे एकदम आसनावरून उठले. बाहेर जात असता ते म्हणाले, आमच्या सवयी बदलणं कठीण. ते वयही आता राहिलं नाही. राणीसाहेबांना आमच्या सहवासात शिवाजीराजे बिघडतील असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल त्यांना घेऊन जावं. महाराज निघून गेले. जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला. तुकाबाई म्हणाल्या, बघा बाई, तुम्हीच म्हणालात सांगा म्हणून. जिजाबाईंनी पुष्कळ विचार केला. तुकाबाईंचा वाढता कडवटपणा दिसत होता. एखाद्या दिवशी काही मोठे प्रकरण होऊन जाण्यापेक्षा आताच तो निर्णय केलेला बरा असे जिजाबाईंना वाटले. एके दिवशी मन घट्ट करून त्यांनी शहाजीराजांना निर्णय सांगून टाकला. शिवाजीराजे पुण्याला जाणार हे साऱ्या वाड्यात पसरले. वर्ष दीड वर्षाच्या काळात शहाजीराजांना शिवाजीचा लळा लागला होता. ते शिवाजीला शक्य तेवढे जवळ बाळगत असत. सकाळी शिवाजीराजे पाया पडण्यासाठी आले असता महाराज म्हणाले, राजे, आता तुम्ही पुण्याला जाणार, आमची आठवण येईल ना? आबासाहेब म्हणत शिवाजीराजे महाराजांना बिलगले. हा हा राजे, पुरुष कधी रडतात का? कंठ दाटून आल्याने शहाजीराजांचा स्वर घोंगरा झाला होता. शेजारी दादोजी हे पाहत उभे होते. शहाजीराजे म्हणाले, दादोजी, आम्ही देखील पुण्याला येऊ लवकरच. खरंच याल? शिवबांनी हसत विचारले. अगदी खरं. आता तुम्ही जहागीरदार, तुम्ही आज्ञा केली की आम्ही आलोच. आमची कुठे आहे जहागीर? शिवबांनी विचारले. मग आहे ती कोणाची? आपली. राजे, दादोजीने दटावली. शिवाजीराजे कावरे-बावरे झाले. काय चुकले हे त्यांना कळेना. राजांना जवळ घेत शहाजीराजे म्हणाले, दादोजी, राजांचं खरं आहे. आपलं म्हटल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही. पंत, आपण मुलांना खेळायला घोडा देतो, बंदूक देतो, तलवार देतो. कशा करता? ती तयार व्हावी म्हणून ना. मग जहागीरदार तयार करायचा झाला तर जहागीर नको.
पंत, आमच्या जहागिरातली 36 गावांचा मोकासा राजांच्या नावी आम्ही पूर्वीच केला होता. नाव मात्र दप्तरी न राहता त्यांचा अंमल सुरू करा. राजांच्या नावची मुद्रा कागदोपत्री होते. राजे, ही जहागीर राखली तर पुणे जहागीर तुमची. पंत म्हणाले, राजे पाया पडा. नशीब थोर म्हणून असा पिता मिळाला. आमचं भाग्य थोर म्हणून हे पाहायला मिळालं. शिवबांनी शहाजीराजांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यांनी हृदयाशी कवटाळत शहाजीराजे म्हणाले, पंत, या पोरानं वेड लावलं. उद्या हा गेला म्हणजे करमायचं नाही. राजांना चांगलं वाढवलं तुम्ही. आमच्या म्हातारपणाची ददात मिटवली. पंतांचे डोळे ओले झाले. उपरण्याने त्यांनी डोळे पुसले. दुसऱ्या दिवशी शहाजीराजांच्या जहागिरीचा सारा तपशील तयार झाला. खास आपल्या विश्वासातली माणसे महाराजांनी शिवाजीराजांना दिली. पेशवे म्हणून शामराव निळकंठ, नारोपंत दीक्षितांचे चुलत भाऊ बाळकृष्ण पंत अमात्य म्हणून पाठवण्याचे ठरले. त्याखेरीज जहागिरीचे मुतालिक म्हणून दादोजी पंताची नेमणूक होती ती निराळीच. शिवाजीराजांची परतण्याची तयारी होत होती. धीर करून जिजाबाईंनी शहाजीराजांना विचारले, संभाजीला थोडे दिवस नेऊ का? नको राणीसाहेब, संभाजी आमच्या वातावरणात वाढले. ते येथे रमलेत. राहू दे त्यांना इथेच. आपला राग जाणार नाही का? रागाच्या भरात बोलून. आम्ही रागानं म्हणत नाही. आम्हालाही तुमचा विचार पटला. म्हणूनच आम्ही शिवाजीराजांना पाठवतोय. त्यांना पाहून आम्हाला आनंद झाला. आम्ही शंभूराजांना मोठे करतो. तुम्ही शिवाजीराजांना करा. आणि हसत जिजाऊंच्याकडे पाहते म्हणाले, पाहू कोण सरस ठरत ते. जायचा दिवस आला. भरल्या डोळ्यांनी जिजाबाईंनी साऱ्यांचा निरोप घेतला. शिवाजीराजे शहाजीराजांच्या पाया पडतात शहाजीराजांनी शिवाजीराजांना कवटाळले. त्यांच्या कपाळाची चुंबन घेतले. ते दादोजींना म्हणाले, पंत, राजांना सांभाळा, त्यांना मोठं करा. आमची अमानत तुमच्या विश्वासावर तुमच्या हवाली करीत आहोत. जीव मोलानं तिचा सांभाळ करा. गावाबाहेर पहिल्या मुक्कामापर्यंत संभाजीराजे जिजाऊंना पोचवायला आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे जिजाबाई काफिल्यासह पुण्याची वाटचाल करू लागल्या. संभाजी अश्वपथकासह बंगळुरी परत गेले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.